माननीय श्री शरदचंद्र पवार जी, श्री अनिल काकोडकर, श्री हेमंत टकले, अरुणजी गुजराती, रामदास भटकळ आणि समोर उपस्थित असलेले अनेक वरिष्ठ मंडळी, माझ्या वयाचे सहकारी मंडळी, माझ्यापेक्षा कमी वयाची मंडळी, पुरस्कार आम्हा दोघांना आहे, पण प्रकृतीच्या कारणामुळे राणी शेवटच्या क्षणी आम्हाला तिचा प्रवास रद्द करावा लागला, पण तिच्याशी प्रत्यक्षच आपल्याला थोडं बोलता आलं. मी 10 वर्षांचा असताना 1960 साली यशवंतराव चव्हाणांना पहिल्यांदा आणि शेवटचं पाहिलं. आणि पाहिलं म्हणजे अगदी जवळून. ते नुकतेच मुख्यमंत्री झाले होते महाराष्ट्राचे. महाराष्ट्र राज्य स्थापन झालं होतं, ते मुख्यमंत्री झाले होते आणि जिल्ह्याचा दौरा करून जनतेसोबत संवाद प्रस्थापित करत होते. वर्ध्याच्या त्यांच्या सभेला शाळकरी मुलगा म्हणून मी पहिल्या ओळीत जाऊन बसलो आणि त्यांना अगदी जवळून पाहिलं. त्यांचं व्यक्तित्व भारदस्तही होतं, सुसंस्कृतही होतं, शालीनही होतं, पण धाक निर्माण करणारही होतं, आदर निर्माण. त्यांच्या व्यक्तित्वामध्ये अनेक विशेष गुण होते. ते 10 वर्षाच्या मुलाला जेवढं समजू शकेल तेवढं मला समजलं. पण महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री जरी ते थोडा काळच राहिले, जवळपास 2-2.5 वर्षच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेत, पण त्यांचा अमिट ठसा महाराष्ट्राच्या राजकारणावर, प्रशासनावर आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीकारणावर. अशा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या नावाने दिलेला हा पुरस्कार, ज्या अनेक अतिशय सिनियर आणि वरिष्ठ आणि सुयोग्य लोकांना हा पुरस्कार दिलेला आहे यापूर्वीचा, ती नावं पाहून माझी छाती थोडी दडपते की यांच्या ओळीत नेऊन बसवण्याचं जबाबदारी आपण आमच्यावर टाकली आहे. हा पुरस्कार राष्ट्रीय आहे. हा पुरस्कार यशवंतराव चव्हाणांच्या नावाचा आहे आणि तो यशवंतराव चव्हाणांचे ज्यांना वारस मानलं जातं त्या श्री शरद पवारांच्या हस्ते दिला जात आहे. त्यामुळे अतिशय कृतज्ञतापूर्वक मी आणि राणी हा पुरस्कार, हा सन्मान स्वीकार करतो. आज इथे महाराष्ट्राच्या राजकारणातील, विज्ञानकारणातील डॉक्टर काकोडकर आणि विवेक सावंत आणि साहित्य क्षेत्रातले रामदास भटकळ, दिनकर गांगल अशी अनेक वरिष्ठ मंडळी इथे उपलब्ध आहेत, उपस्थित आहेत. त्यामुळे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार स्वीकारताना मला एक प्रकारची मनामध्ये नम्रतेची भावना येते. पुरस्कार जेव्हा मिळतो, विशेषतः अशा प्रकारचा अतिशय मोठा पुरस्कार, तेव्हा माझ्या मनामध्ये 2 विचार निर्माण होतात. खरं वस्तुतः जेव्हा सायटेशनचं वाचन सुरू असतं तेव्हा प्रत्येकच पुरस्काराच्या वेळी मी कान बंद करतो. कारण पुरस्कारामुळे 2 माझ्या मनात प्रतिक्रिया येतात की एक, अहंकार होऊ नये. जे काही करायचं ते आपण केलं, लोक कौतुकाने, प्रेमाने सन्मान करतात आहे, पण तो सन्मान ऐकून माझा मुख्य समस्या अशी की आपल्याला अहंकार व्हायला नको. आणि दुसरी प्रतिक्रिया मनात जी निर्माण होते की जबाबदारी अजून वाढली. त्या दोन्ही प्रतिक्रिया माझ्या मनात आहे. अहंकार निर्माण होऊ नये म्हणून गीतेमध्ये म्हटलेलं आहे निष्काम कर्मयोग, पण तो काही आपल्याला साधत नाही. फार इतका काही सोपा नाही की कर्म करायचा, पुरस्कारही घ्यायचा आणि तरी मनावरती काहीही त्याचा लेप चढू द्यायचा नाही. कठीण जातं. गीतेच्या 9व्या अध्यायात त्याच्यावर दुसरा उपाय सांगितलेला आहे की कर्म केलं पण फळ सोडवत नाही ना तुझ्याने, मग ते ईश्वराला अर्पण करून टाक, म्हणजे तुझी मुक्ती झाली. तर आज हा पुरस्कार आपण जो दिला तो अगदी नम्रतापूर्वक स्वीकार करून मी तो महात्मा गांधी आणि गडचिरोली यांना अर्पण करतो.
त्यामुळे त्याच्या अहंकारापासून मी मुक्त व्हावं अशी मला अपेक्षा. ही रक्कम जी आहे पुरस्काराची ती महात्मा गांधींचंच काम करणारं एक गांधी बुक डेपो म्हणून अतिशय चांगलं संघटन मुंबईमध्ये आहे. मी त्यांचा कृतज्ञ यासाठी आहे की गेली अनेक वर्ष रोज महात्मा गांधीचं एक अतिशय सुंदर सुवचन ते ईमेलने मला पाठवतात. आणि त्यातले जे कोटेशन्स असतात, माझं आयुष्य गांधी विचारात गांधी आश्रमात गेलं, पण त्यातली बहुतेक कोटेशन मी कधीही वाचलेली नसतात. म्हणून गांधींच्या कलेक्टेड वर्क्समधनं शोधून शोधून ते विचार मौक्तिकं पाठवतात. आणि गांधींचे कोटेशन्स आता लक्षात येतं की गांधींना आपण स्वातंत्र्ययुद्धाचे जनक वगैरे अशा अनेक गोष्टी मानतो, पण गांधी हा अतिशय मोठा तत्त्वज्ञ आणखी धर्मपुरुष होता. धर्मरूढ अर्थाने नाही, पण बायबल, कुराण, गीता, उपनिषद याच्यामधले कोटेशन्स असावेत त्याच तुलनेची तशीच योग्यतेची कोटेशन्स गांधींच्या लिखाणात जागोजागी विखुरलेली आहे. ती काढून जेव्हा कोणी बघतं वेगळं तेव्हा त्याचं मूल्य लक्षात येतं. म्हणून ह्या पुरस्काराची रक्कम या गांधी बुकडोक्याच्या कामाला मदत व्हावी, गांधींचा विचार प्रसार करायला, म्हणून त्यांना आम्ही अर्पण करतो. अहंकार वाढू नये म्हणून माझ्याकडे मी जेव्हा विचार करतो तर मला असं वाटतं की आपलं कर्तृत्व जे मानलं जातं ते खरं वस्तुतः काय आहे. तर मला असं दिसतं की बहुतांशी तर तो परिस्थितीजन्य आणि अपघाताने घडलेल्या गोष्टी आहेत. काही त्याच्यात थोडेसे मात्र स्वतः निर्णय घेतलेले किंवा स्वतः केलेले चॉईसेस आहेत. पण जास्त मोठा भाग परिस्थितीचा आणि योगायोगांचाच आहे. माझा जन्म गांधीवादी कुटुंबात झाला. सगळं लहानपण वर्ध्याला गांधी आणि विनोबांच्या आश्रमात गेलं. शिक्षण गांधींच्या शाळेतच झालं. ह्याच्यात माझं काय कर्तृत्व आहे. पण याचा परिणाम म्हणून वयाच्या 13व्या वर्षी 1964 जेव्हा भारतामध्ये अन्नधान्याचं अतिशय दुर्भिक्ष होतं, मी आणि माझा भाऊ अशोक आम्ही दोघं एका खेड्याच्या जवळून जात होतो. उन्हाळ्याचे दिवस होते आणि आम्ही दोघांनी बसून विचार केला की आपल्या जीवनाचं आता काय करायचं. आणि मग आम्ही ठरवलं की खेड्यांची अवस्था वाईट आहे भारतातल्या, आणि म्हणून शेती सुधारली पाहिजे आणि आरोग्य सुधारलं पाहिजे. अशोक म्हणाला ठीक आहे मी शेती सुधारतो. तर मी म्हणालो आता मला काही चॉईसच नाही उरला. मी म्हणालो ठीक आहे बरं बाबा, मी भारताच्या खेड्यांचं आरोग्य सुधारतो. तर जणू काही एक नियतीशी करार आम्ही दोघांनी त्या दिवशी केला आणि तो करार आम्ही पाळला. तो करार केला याच्यात आमचं काही कर्तृत्व नाही. ज्या वातावरणात आम्ही वाढलो आणि त्यावेळीची खेड्यांची जी स्थिती होती त्या खेड्याच्या स्थितीला आम्ही प्रत्यक्ष खेड्यात राहिलेलो, भूदान पदयात्रेत फिरलेलो, त्यामुळे हे सगळं परिस्थितीजन्य होतं. पण 13 वर्षाच्या मुलाला जेवढी काही अक्कल असू शकते तेवढ्या अकलेने त्यावेळी जो निर्णय केला तो मात्र आमची निवड. तसंच गडचिरोलीला आम्ही गेलो, हा अपघातही आहे आणि आमचं चॉईसही आहे. अपघात या अर्थाने की परत आलो अमेरिकेतनं आणि महाराष्ट्रामध्येच काम करायची इच्छा होती. जणू काय अनायासे महाराष्ट्र सरकारने चंद्रपूरचं विभाजन करून आमच्यासाठी गडचिरोली जिल्हा वेगळा काढून दिला होता. हे परिस्थितीजन्य. आणि तिथे जाण्याचा निर्णय हा स्वतःचा नेहमीच त्याला लागत नाही किंवा लागली किमान लोकांशी बसून बोललं. आम्ही आदिवासींची आरोग्य संसद आणि त्यांनी जी यादी दिली ते पुढचे आमच्या प्रश्न सोडवण्याच्या संशोधनाचा मूलभूत आधार बनला. टाइम मॅगझिनने जेव्हा आम्हाला तो ग्लोबल हेल्थ पुरस्कार दिला, त्यांचा एशिया ब्युरो चीफ सर्चवरती स्टोरी लिहायला आला आणि त्याने ती लिहिली स्टोरी आणि ती टाइम मॅगझिनमध्ये प्रकाशितही झाली. त्याने शीर्षक त्याचं दिलं, राणी आणि मला उल्लेखून, दी लिसनर्स, ऐकणारे. मला फार काय आवडलं नाही. मी त्याला म्हणालो हे काय तू शेवटी नुसतंच ऐकणारे असंच म्हणालास.
तर तो मला म्हणाला, डॉक्टर मग यू डोंट अंडरस्टँड, डॉक्टर्स डोंट लिसन टू पेशंट्स. आणि म्हणे तुम्ही आरोग्याचं संशोधन करण्याच्या अगोदर लोकांना ऐकलं हे तर कोणी संशोधन करतच नाही. आणि मग तुम्हाला कळत नाही आहे, पण तुमची विशेषता अशी आहे की यू बिगिन विथ लिसनिंग टू पीपल. त्यामुळे लोकांनी प्रश्न दिले, लोकांनी प्रश्न सुचवले. त्यातले काही प्रश्न दत्त म्हणून उभे राहिले. गडचिरोलीला गेलो, आदिवासींसाठी हॉस्पिटल उघडलं आणि तरी देखील शेजारच्या 3 किलोमीटरच्या दूर अंतरावरचं एक तान्हं बाळ आणि ते अतिशय कुपोषित आणि अगदी मरणाचे आचके देतच शेवटी आमच्या घरी आलं आणि मी काही करायच्या अगोदरच मेलं. ते बाळ माझं टॅलिस्मन झालं. गांधीजींनी जे म्हटलं आहे की तुमच्या आयुष्यातला सगळ्यात दुःखी कष्टी कोण पाहिला आहे, हतबल कोण पाहिला आहे, त्याच्यासाठी तुमचं पुढचं पाऊल असलं पाहिजे. ते मूल जे माझ्या बेडवरच मेलं, मी काही करण्यापूर्वीच मेलं, श्वास थांबवला त्याने, तो माझा टॅलिस्मन झाला. हे मूल का मेलं तर त्या ज्या खुर्सा नावाच्या गावातलं ते मूल आलं, तिथून ते माझ्या बेडवर मरेपर्यंत 18 कारणं मला सापडली. आई निरक्षर, नवरा दारुडा, गावात आरोग्यसेवा नाही, पासून तर जादूटोणा, अंधश्रद्धा आणि शेवटी यायला आमच्या हॉस्पिटलमध्ये यायला मध्ये नदीला पूर, आणि पूल जो आहे तो भ्रष्टाचारामुळे अर्धवट बांधला गेला आणि खचलेला. ही 18 कारणं कशी आपण सोडवणार? गरिबी कशी दूर करू, निरक्षरता कशी दूर करू आणि पूल बांधतांचा भ्रष्टाचार कसा काय दूर करू, हे आपल्या बस की बात नाही. असं माझं 15 दिवस मी अतिशय निराशेत घालवले. आणि मग एक दिवशी युरेकासारखं मला असं दिसलं की अरे 18 कारणं सोडवायची गरजच नाही. आपण यातलं एक जरी कारण सोडवलं तरी 18 कारणांची ही जी शृंखला आहे, चेन आहे, ही तुटते आणि हे मूल वाचू शकलं असतं. आणि भारतामध्ये दरवर्षी तशी 15 लाख नवजात मुलं मरत होती. काय करता येईल? आणि त्याच्यातनं हे होम बेस्ड न्यूबॉर्न केअर, की ही मुलं जर हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकत नाही, आपण जाऊन आदिवासी भागात हॉस्पिटल उघडलं तरी नवजात बालकं पोहोचू शकत नाही, तर मग मेडिकल सायन्स तिथे गेलं पाहिजे जिथे मुलं आहेत. आणि कुठे आहेत? तर त्यावेळी तरी बहुतेक घरोघरी बाळंतपणं व्हायचे आणि घरी बाळंतपणाची एक अंधारलेली खोली असायची, घाणेरडी, दुर्गंधाने भरलेली, दार बंद, आतमध्ये अंधार आणि बाजेवरती ती नुकतंच बाळंतपण झालेली थकलेली बाई झोपलेली आणि एखादी म्हातारी त्या नवजात बाळाची काळजी घ्यायची. या खोलीत आपल्याला मेडिकल सायन्स कसं पोचवता येईल? आणि भारतामध्ये दरवर्षी 2 कोटी असे जन्म खेड्यापाड्यात होतात. 2 कोटी या अंधारलेल्या खोल्यात आपण कसं पोचवू? आणि म्हणून होम बेस्ड न्यूबॉर्न केअर, त्यासाठी आम्ही पूर्ण मेडिकल सायन्स उलथापालथ केली आणि घरोघरी पोचू शकेल असं हे शास्त्र विकसित केलं. तंबाखूच्या बाबतीत जेव्हा आम्ही काम करत होतो, येरकड नावाच्या एका आदिवासी गावातनं जात होतो आणि शेजारी रस्त्याच्या बाजूला हँडपंपवर एक 8 वर्षाची आदिवासी मुलगी दात साफ करत होती. संध्याकाळची वेळ होती. मला खूप कौतुक वाटलं की आदिवासी मुलं आता संध्याकाळी देखील दात स्वच्छ करायला लागली. तर मी थांबलो. मला गोड गैरसमज असा की आपल्याच कामाचा हा परिणाम आहे म्हणून मी थांबलो. गेलो, त्या मुलीचं पाठ थोपडली तर आजूबाजूच्या आदिवासी बाया हसायला लागल्या. काय झालं का? तर ते म्हणे, साहेब ती पोरगी येडी आहे, ते दर 2-2 घंट्यांना दात घासते, दर 2 तासांनी ती दात घासते, म्हणजे ती वेडपट आहे, तिचं कसलं कौतुक करता तुम्ही? तर मग मी पाहिलं कशाने दात घासते, तर तिकडे त्याला नस म्हणतात, तंबाखूची पावडर किंवा तपकीरने ती दात घासत होती. 8 वर्षाची आदिवासी मुलगी निकोटीन ॲडिक्ट झाली होती आणि तिला दर 2 तासाने विड्रॉल सिम्पटम्स येत होते म्हणून ती पुन्हा दात घासत होती. तंबाखूचं व्यसन इतकं गावांमध्ये, आदिवासी गावांमध्ये लहान मुलापर्यंत पोचलं असेल, माझे डोळे त्या दिवशी उघडले. आणि मग जे काही आम्ही दारू आणि तंबाखूवरती मुक्तिपथ हे काम केलं, तर मुद्दा असा की प्रश्न शोधण्यामध्ये काही आमचं कौतुक नाही, कर्तृत्व नाही. प्रश्न दत्त म्हणून उपस्थितच होता. तुम्हाला फक्त दिसले किंवा तुम्ही ऐकलं लोकांचं. न्यूटनला फळ पडलं, ते ॲपलवरून पडलं आणि त्याला ग्रॅव्हिटीचा शोध लागला. त्याच्यात न्यूटनचं कर्तृत्व आहे, पण तो योगायोग सगळ्यात महत्त्वाचा की तो तिथे झाडाखाली बसला आणि त्याच वेळी ॲपल पडलं. तरी आमच्या समोर असे अनेक ॲपल्स पडले.
ते पडले, ती आव्हानं आम्ही घेतली आणि त्या आव्हानांना प्रतिसाद म्हणून नवे नवे आरोग्याचे प्रयोग विकसित केले. हे प्रयोग विकसित करताना दृष्टी जी होती ती ही होती की आरोग्य सत्ता वैद्यक सत्ता पसरायला नको, वैद्यक ज्ञानाचं आणि कौशल्याचं लोकशाहीकरण झालं पाहिजे. आणि त्याला मी नाव दिलं आरोग्य स्वराज. गांधीजींच्या स्वराज्य शब्द हिंद स्वराजपासनं आणि विनोबांच्या ग्राम स्वराज्यपासनं स्वराज घेऊन आरोग्याच्या बाबतीत लोक स्वतः कसे सक्षम होऊ शकतील, कुटुंब आणि कम्युनिटीज, खेडी कशी आरोग्य सक्षम होऊ शकतील. नाहीतर सगळ्यांनी हॉस्पिटलला जायचं, तिथे लांब क्यू लावायचे आणि लाखो रुपयाचे खर्च, हा काही त्याच्यावर उपाय असू शकत नाही. म्हणून आमचा आरोग्य स्वराज्याचा हा अप्रोच राहिला. त्याच्यामधलं एक अपघात सांगतोच पुन्हा. मला काय अपघातांशी सगळं माझं आयुष्य घडलं आहे असं मला वाटतं. अमेरिकेहून परत आलो होतो, दिल्लीला गांधी पीस फाउंडेशनमध्ये काही कामाने गेलो. तिथे रिसेप्शनवर एका म्हातारे गृहस्थांशी माझा कोणीतरी परिचय करून दिला. ते सुरतला त्यांचं नाव सांगितलं तर ते मी मिस केलं. पण गंमत म्हणजे तो माणूस थोडासा महात्मा गांधींसारखा दिसत होता. तर त्यांनी मला विचारलं, क्यों अभय तुम डॉक्टर हो? हो. अमेरिका से सीख के आए हो? हां. तो म्हणे आरोग्याची भारतीय व्याख्या काय आहे? मला WHOची व्याख्या माहीत होती. मला मेडिसिनच्या 10 वर्षामध्ये सगळे वेगवेगळे शिकलेले व्याख्या माहीत होत्या, पण भारतीय व्याख्या असं काही प्रकरण आहे हेच मला माहीत नव्हतं. मी शेवटी हार पत्करली, म्हटलं नाही माहीत. तर म्हणाले आरोग्याला काय शब्द वापरतो आपण? म्हटलं स्वस्थ. बस म्हणे तीच व्याख्या आहे आरोग्याची. स्वस्थ, जो स्वमध्ये स्थित आहे तो स्वस्थ आहे. व्हॉट अ ब्युटी. आरोग्याचा शब्दच मुळे भारताने असा रचलेला आहे की तो काय निदर्शक आहे की अवलंबन नको, दुसऱ्यावर अवलंबन नको, स्वमध्ये स्थित राहता आलं पाहिजे. म्हणून स्वातंत्र्याचा, स्वावलंबनाचा अर्थच मुळे स्वस्थ शब्दामध्ये निहित आहे. जो स्वमध्ये स्थित आहे तो स्वस्थ. मग आरोग्य सेवा जर लोकांना अवलंबन शिकवत असेल तर ते तर अस्वस्थीकरण झालं. आणि म्हणून आरोग्य स्वराज्य पाहिजे ज्यात लोक सक्षम होतात. म्हणून हे बालमृत्यू कमी करायला, नवजात बालकाची काळजी घ्यायला, न्यूमोनिया उपचार करायला जी आम्ही पद्धत शोधली त्या बायांना आम्ही नाव दिलं आरोग्य दूत. त्याच्यामार्फत हे विविध प्रयोग केले. सुदैवाने भारत सरकार त्यावेळी बऱ्यापैकी ग्रासरूटला कार्यकर्ते काय करतात आहे ह्याच्याकडे लक्ष द्यायचं, ऐकायचं. त्यामुळे भारत सरकारने आशा हा कार्यक्रम डिझाईन करताना गडचिरोलीचा आमचा हा प्रयोग आणि छत्तीसगडमध्ये एक मितानिन नावाचा फार चांगला प्रयोग झाला. तर या प्रयोगांचा आधार घेतला. पुढे या आशांना माता नवजात बाल आरोग्यासाठी प्रशिक्षण करायची आम्हाला जबाबदारी त्यांनी दिली. त्यामुळे 10 लाख आशांच्या प्रशिक्षणाची एक पूर्ण व्यवस्था, राष्ट्रीय व्यवस्था आम्ही उभी केली. 10 लाख आशांचं प्रशिक्षण केलं आणि त्या आता घरोघरी नवजात बालकांना सेवा देतात. गेल्या वर्षी आरोग्य मंत्रालयाने मला कळवलं की 1.5 कोटी नवजात बालकांना ही होम बेस्ड न्यूबॉर्न केअर मिळाली. तर जे करायला पूर्वी पिडियाट्रिशियन लागायचे, न्यूरोनॅटॉलॉजिस्ट लागायचे, हॉस्पिटल लागायचे, निकू पिकू लागायचे, ते आता ती गावातली बाई प्रशिक्षण झाल्यामुळे ती त्या घरी जाऊन करू शकते. त्यामुळे ही घरोघरी नवजात बालसेवा. तर दारूचा प्रश्न असाच आमच्या समोर आला. त्याच्या विस्तारात फार जात नाही. आणि 6 वर्ष गडचिरोली जिल्ह्यामध्ये या बायांनी आम्हाला खरं म्हणजे जबरदस्तीने त्यांनी पुढे उभं केलं. राजकीय नेतृत्व देणं आमचं काही पिंड नव्हता, स्वभावही नव्हता, पण त्यांना कोणीतरी क्रेडिबल नेता हवा होता. त्यांची मुख्य मागणी दारूमुळे आमचा संसार नष्ट होतो आहे, यासाठी काहीतरी करा. त्यातनं दारूबंदी आंदोलन उभं राहिलं आणि शेवटी त्याला महाराष्ट्र सरकारने गडचिरोलीत दारूबंदी लागू करायचा निर्णय घेतला. आणि मला माननीय शरदराव पवारांना आठवण करून द्यायची आहे की ते मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांना विधानसभेत गडचिरोलीच्या आदिवासींना सोबत घेऊन मी भेटलो आणि त्यावेळी त्यांनी तत्काळ म्हटलं की हा जो निर्णय आहे मी लागू करणार. अरुणभाई गुजरातींनी देखील त्यावेळीचे मुख्यमंत्री शरदरावांच्या अगोदरचे जे होते सुधाकरराव नाईक, त्यांचा निरोप मला
सांगून एका मंत्र्यांना सांगून याच्यावर आदेश काढायला सांगितलं. त्यांना आठवण असेल नसेल मला माहीत नाही. म्हणून खरं म्हणजे शरदरावांचा आणि अरुण गुजराथींचा देखील गडचिरोलीच्या दारूबंदीला हातभार लागलेला आहे. त्यानंतर जेव्हा तिथे तंबाखूचं प्रमाण खूप वाढलं, मी त्या मुलीचं उदाहरण दिलं. गडचिरोलीचा 2015-16 आम्ही डिस्ट्रिक्ट सॅम्पल सर्व्हे केला आणि सुदैवाने सॅम्पल सर्व्हे करण्यामध्ये आमची संघटना तज्ज्ञ आहे. 12 लाख लोकसंख्येचा सॅम्पल सर्व्हे. त्यातनं असं दिसलं की गडचिरोली जिल्ह्यामध्ये दारूबंदी होतीच आणि 2015-16 पूर्ण महाराष्ट्रात खरं म्हणजे तंबाखूबंदी, गुटखाबंदी होती. तरी देखील गडचिरोलीमध्ये दरवर्षी 78 कोटीची बेकायदेशीर दारू आणि 298 कोटीची तंबाखू खपली जात होती. म्हणजे लोक आपल्या खिशातनं दोन्ही मिळून जवळजवळ 380 कोटी रुपये गडचिरोलीचे दारू आणि तंबाखूवर खर्च करत होते. जिल्ह्याचा विकासाचा नियोजनाचा आराखडा त्यावर्षीचा 156 कोटीचा होता. 156 कोटी रुपयाचा विकास आणि 380 कोटी रुपयाची दारू तंबाखू. आणि म्हणून आरोग्यासाठी देखील महिलांसाठी देखील आणखी हा खर्च वाचवायला म्हणून दारू आणि तंबाखू दोघांच्या विरुद्ध एक संयुक्त प्रयोग आम्ही मांडला. त्याचं नाव मुक्तिपथ. सुदैवाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळी होते. त्यांनी त्याला तत्काळ समर्थन दिलं. त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये कॅन्सरचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे कॅन्सरच्या बाबतीत त्यांना संवेदना आहे म्हणून त्यांनी नागपूरला नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटही उघडलेली आहे. तर दारूबंदीच्या वेळी माननीय शरद पवारांचं आणि तंबाखू बंदीसाठी तिथे आम्ही जेव्हा केलं तेव्हा देवेंद्र फडणवीसांचं, ह्या दोन्ही तत्कालीन मुख्यमंत्र्यांचं राजकीय बॅकिंग मिळाल्यामुळे गडचिरोलीत आज हा मुक्तिपथ प्रयोग सुरू आहे. त्याच्या अंतर्गत दारू तंबाखू दोन्ही कायदेशीररित्या बंद आहे. पण आपल्याला माहीत आहे महाराष्ट्रात सर्वत्र तंबाखू, खर्रा, मावा सर्वत्र मिळतो. गडचिरोली जिल्ह्यामधली दारूचं प्रमाण शेजारच्या चंद्रपूरपेक्षा जवळजवळ 75% कमी आहे. त्यामुळे दारूबंदी प्लस मुक्तिपथ असं जर केलं तर दारूचं प्रमाण बरंच कमी करता येतं, तरी शून्य करता येत नाही. आणि तंबाखूचं प्रमाण, तंबाखू जास्त कठीण कमी करायला, पण ते देखील प्रमाण 30% कमी झालेलं आहे. तर हे सगळे जे मी प्रयोग म्हणालो याच्यात आमचं कर्तृत्व काय? तर एवढंच की आम्ही तिथे गेलो. वस्तुतः प्रश्न दत्त म्हणून उभे राहिले आणि त्याला प्रतिसाद म्हणून याचा अहंकार होऊ नये आपल्याला, याच्यासाठी मी चांगली सोय करून ठेवलेली आहे की श्रेय आपलं नाही, हे श्रेय परिस्थितीचं आहे, लोकांचं आहे, गांधी आणि गडचिरोलीचं आहे. जबाबदारी वाढली जे म्हणालो आणि त्याच्यात मी फक्त 2 प्रश्नांचा उल्लेख इथे करू इच्छितो. पहिला प्रश्न, गडचिरोली जिल्हा कसा आहे आपल्यापैकी बहुतेकांना ऐकून कधी भेटी देऊन माहीत आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अधिक जंगल असलेला तो जिल्हा आहे. 40% लोकसंख्या आदिवासी आहे. पण गडचिरोली जिल्ह्यामध्ये शासनाच्या सुदैवाने आणि गडचिरोली जिल्ह्याच्या आदिवासीच्या दुर्दैवाने तिथे मोठ्या प्रमाणामध्ये लोह खनिज सापडलेलं आहे. आणि त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यामधले जे लोह खनिज आहे ते जिंदाल स्टीलचे सज्जन जिंदालनी नागपुरात स्टेटमेंट असं दिलं आहे की हे जगातलं सर्वोत्कृष्ट लोह खनिज आहे. आणि इथे आम्ही 1 लाख कोटी रुपये इन्व्हेस्ट करून वडसाला एक स्टील प्लांट बनवणार आहोत. भारतातलं सगळ्यात अधिक लोहाचं उत्पादन त्याच्यातनं होईल आणि तसा त्यांचा MOU महाराष्ट्र शासनासोबत झाला देखील. तेव्हा गडचिरोली जिल्हा हा स्टील सिटी करायचा असं मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं आहे. आणि असं दिसतं आहे की याला अगदी पंतप्रधानांपासून सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. आता गडचिरोली जिल्ह्यामधनं लोह बनलं, पोलाद बनलं आणि पूर्ण देशाला उपलब्ध झालं तर त्याला कोणी विरोधही करू नये खरं म्हणजे, कारण त्याच्यात देशाचा फायदा आहे. पण त्याचवेळी म्हणजे ही दुधारी तलवार आहे. त्याचवेळी तिथल्या जंगलाचं काय होणार, तिथल्या आदिवासीचं काय होणार, त्यांच्या जीवनाचं आणि त्यांच्या संस्कृतीचं काय होणार. या 1 लाख कोटी रुपयाच्या कारखान्यामध्ये सगळे अतिशय ऑटोमेटेड असं ते प्रोडक्शन प्रोसेस राहील. तिथे आदिवासीला काही वाव असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे आदिवासी फक्त हमाल तरी बनेल
आणि आदिवासी स्त्रियांना वेश्यांचं काम मिळेल. त्यामुळे आदिवासींना काही फार तिथे रोजगार मिळणार नाही, काही जरी प्रमाणात मिळाला तरी. तर त्यामुळे याचं आदिवासींच्या जीवनावर आणि जंगलावर जे मोठं काही वाईट परिणामांची संभावना आहे. म्हणून या लोह कारखान्याचा विरोध न करता पण याचा दुष्परिणाम मिनिमाइज कसं करता येईल आणि आदिवासींना त्याचा अधिकाधिक फायदा कसा मिळवून देता येईल, हे एक मोठं आव्हान गडचिरोलीत आहे. आणि त्याच आव्हानाचा एक भाग म्हणून की जंगले जेव्हा नष्ट व्हायला लागतात, जंगलातले प्राणी जेव्हा संपायला लागतात, तेव्हा ताडोबाचे वाघ जे आहेत ते ताडोबामध्ये त्याचं जास्त संख्या झाली की ते बाहेरच्याकडे इतर जागात पसरायला लागतात. 1 वर्षापूर्वी मी आणि राणी निघालो जीपने आणि शोधरामपासून 1 किलोमीटर अंतरावर एक मोठी वाघीण आणि तिच्या 2 पिल्लांसोबत आम्हाला रस्ता आडवी गेली. त्याच्यानंतर आत्ता काही महिन्यांपूर्वी पुन्हा त्या रस्त्याने मी जात असताना एक दुसऱ्या जागी एक वाघीण रस्ता पार करून गेली आणि ती दुसऱ्या बाजूला डावीकडनं आली. अतिशय मोठ्या आकाराची वाघ जेव्हा तुम्हाला अचानक असा दिसतो तुम्ही डेस्ड होऊन जाता. आणि ती रस्ता क्रॉस करून आमच्या उजव्या बाजूला गेली. आमच्या ड्रायव्हरने गाडी थांबवली. आता वाघच दिसल्यानंतर कोण सोडत आहे, तर आम्ही बघत होतो. ती रस्त्याच्या उजव्या बाजूला येऊन 50 फूट तिच्या पिलांसोबत होती आणि अचानक डरकाळी फोडून तिने माझ्या गाडीवरती अटॅक केला. सुदैवाने त्यातनं आम्ही पळालो. पण मुद्दा असा की वाघ हा तिथला आता जणू काय रोजचा अनुभव होतोय आणि आपण वाघांच्या वस्तीत जाऊन राहिलो आहे की काय असं वाटायला लागतं. वन्यजीवन आणि तिथले माणसं हे कसे एकत्र राहू शकतील. गेल्या 5 वर्षात त्या 4 तालुक्यांमध्ये 65 लोकांचे नरबळी वाघांनी घेतलेले आहेत. पण गडचिरोलीत घेतले आहेत म्हणून फार काय त्याची बातमी नाही महाराष्ट्रात. लोक शेतात जायला घाबरतात आहेत, संध्याकाळी लोक जंगलात जायला घाबरतात आहेत आणि टुरिस्ट मात्र विमानांनी भरून भरून नागपूरला येऊन ते ताडोब्याला ट्रिप मग करतात आहे. आणि ताडोब्याचे वाघ तिथे प्रोजेक्ट टायगर आहे. प्रोजेक्ट टायगर चांगलाच आहे, पण त्या प्रोजेक्ट टायगरचे असे परिणाम होतात आहेत की तिथले वाघ आजूबाजूच्या अनेक तालुक्यात. तर याची फार हा मोठा प्रश्न झाला आहे आदिवासीसाठी की प्रोजेक्ट टायगर, स्टील सिटी याच्यामध्ये आम्ही कुठे आहोत. कधी प्रोजेक्ट आदिवासी सुरू करणार का. तर हे एक मोठं आव्हान. पर्यावरणातले हवामान बदल जेव्हा होतील तेव्हा काय भयानक राहील आपण सगळेच वाचतो. म्हणून जंगल वाचवणं आवश्यक आहे. पण स्टील सिटी हवी असेल तर जंगल कसं होणार. तर हे कठीण आहे. त्याचं एकांगी उत्तर नाही देता येणार. पण म्हणून समाजाच्या विविध अंगाने विचार करून त्याचं उत्तर शोधायची शासनावरती आणि सामाजिक कार्यकर्त्यांवरती सगळ्यांवर जबाबदारी आहे. रोगांचं स्वरूप बदललं आहे. माझ्या डोळ्यासमोर गेली 40 वर्ष जे मी काम करतो आहे गडचिरोलीमध्ये, गडचिरोलीमधल्या 1 लाख लोकसंख्येला आम्ही आमची पॉप्युलेशन लॅबोरेटरी बनवलं आहे. आणि तिथे जेवढे काही जन्म होतात आणि जेवढे मृत्यू होतात त्यांची मेटिक्युलस नोंद गेले 40 वर्ष आम्ही ठेवतो. ही अशी भारतातली एकमेव जागा आहे जिथे इतक्या लांब पल्ल्याची लोकसंख्या लॅबोरेटरी. त्याच्यामध्ये मृत्यूची कारणं अशी बदलताना दिसतात आहेत. आणि पूर्वीचे जे आपल्याला मलेरिया, ट्युबरक्युलोसिस वगैरे वगैरे, हगवण, न्यूमोनिया हे रोग कमी 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 होतात आहेत. आणि 3 रोग सगळ्यात जास्त वाढतात आहेत: हृदयरोग, लकवा आणि कॅन्सर. आमच्या 1 लाख लोकसंख्येच्या त्या लॅबोरेटरीमध्ये हे सगळ्यात महत्त्वाची 3 कारणं आहे. पण ते सर्वत्रच घडत आहे. अख्ख्या महाराष्ट्रात तेच घडत आहे आणि भारतातही तेच घडत आहे आणि जगभर घडत आहे. आणि यांचा मेडिकल उपचार हा अतिशय अपुरा प्रतिसाद राहील. कारण यांचे मेडिकल उपचार केले तरी यातला एकही रोग पूर्ण क्युरेबल नाही. अतिशय खर्चिक उपचार आहे आणि फार थोड्या लोकसंख्येला ते मिळू शकतील. म्हणून हे जे 3 रोग मी म्हणालो, हृदयरोग, लकवा आणि कॅन्सर, यांच्यासाठी काहीतरी वेगळा अप्रोच आपल्याला विचार करायची गरज आहे. आरोग्य स्वराज किंवा माझा साक्षात्कार हृदयरोग या दोन्ही याच्यातनं मी थोडा त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला आहे की माणसं स्वतः सक्षम कसे होऊ शकतील आपलं आरोग्य सांभाळायला.
पुढच्या काही महिन्यांमध्ये मला अपेक्षा आहे की माझं एक आरोग्य स्वराज्य नावाचं पुस्तक येत आहे. त्याच्यात त्याचा अजून जास्त विस्तार असेल. पण आरोग्य सेवांचं असं सुलभीकरण आणि लोकशाहीकरण करायची गरज आहे की ते किंवा निव्वळ काही मेडिकल हॉस्पिटल, टर्शियरी हॉस्पिटल आणि मेडिकल इन्शुरन्स एवढा पुरतं मर्यादित न राहता ते घरोघरी कसं पोचेल. आणि त्याचीच एक दुसरी बाजू आहे की ही रोग झाल्यानंतर उपचार हे फार उशीर झाला. मग रोग होऊ नये म्हणून काय सुरुवात केली पाहिजे. कारण देशातल्या आता आज हाय ब्लड प्रेशर हे देशातल्या 25% वयस्क लोकांना, म्हणजे 25 वर्षाच्या वरच्या 25% लोकांना आज हाय ब्लड प्रेशर आहे. म्हणजे सहज त्याचा आकडा 20 ते 25 कोटी लोकांना हाय ब्लड प्रेशर आहे. कसा तुम्ही उपचार कराल. काही त्याच्यावर क्युअर नाही. रोज औषधं घ्या आणि रोज BP मोजा आणि मग किडनी फेल झाली की मरा. तर दुर्दैवाने हे रोग फार काही त्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग, सहज मार्ग दाखवत नाही. मग थांबवता कशा येतील. एक तर आपली जीवनशैली आहे ज्याच्याविषयी मी बोललोच. पण दुसरा एक जो मार्ग आहे तो असा की ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी हा जगातला आजपर्यंतचा सगळ्यात मोठा सगळ्या जगातल्या लोकसंख्येच्या 4 अब्ज लोकांच्या आरोग्याचा अभ्यास करून त्यांनी काढलेले निष्कर्ष. गेट्स फाउंडेशनच्या मदतीने सिॲटलमध्ये ही इन्स्टिट्यूट आहे आणि आज WHO पेक्षाही जास्त विश्वासार्ह अशी जागतिक आकडेवारी ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडीमधून मिळते. सगळे जग वापरतं ती. तर त्यात त्यांनी 192 देशांमध्ये होणारे जवळजवळ 300 रोग आणि मृत्यूची कारणं आणि विकलांगता या सगळ्यांचा अभ्यास करून निष्कर्ष जो काढला तो एका फक्त वाक्यात सांगतो की डेथ, डिसीज अँड डिसॅबिलिटी, मृत्यू, रोग आणि विकलांगता निर्माण करणारी जगात जेवढी कारणं आहेत त्या 7 सर्वोच्च कारणापैकी 2 दारू आणि तंबाखू आहेत. आणि म्हणून दारू आणि तंबाखू हे निव्वळ प्लेजर गुड्स आहेत. थोडं घेतलं तर चांगलं वाटतं म्हणून घ्या, अशा प्रकारची एक संस्कृती किंवा समज आपल्या देशामध्ये सार्वत्रिक आहे. त्याच्यापासून बाहेर येण्याची गरज आहे. फार विस्तारात आत्ता जात नाही. पण तंबाखूच्या बाबतीत बंदी महाराष्ट्रात असूनही बंदी जवळपास नाही. म्हणून निव्वळ बंदीने हे होणार नाही. म्हणून महाराष्ट्राच्या नेतृत्वाने शासनातले, शासनाच्या बाहेरचे सर्वांनी मिळून एक तंबाखू मुक्त महाराष्ट्र असं अभियान सुरू करायची गरज आहे. कारण जोपर्यंत समाजातल्या मान्यता बदलत नाहीत तोपर्यंत निव्वळ कायद्याने तंबाखू खाणं किंवा मावा, खर्रा खाणं, गुटखा खाणं काही बंद होत नाही. आणि म्हणून तंबाखू मुक्त महाराष्ट्र अशा अभियानाची अतिशय तातडीने गरज आहे. कारण आज जे तंबाखू खातात आहेत ते 10-15 वर्षांनी हृदयरोग, लकवा आणि कॅन्सरचे बळी ठरलेले आहेत. दुसरं, दारूबंदी गडचिरोलीमध्ये झाली. निव्वळ दारूबंदीने 40% दारू कमी होते असा अमेरिकेतल्या वर्ल्ड बँक, हार्वर्ड विद्यापीठ आणि पेनिसिल्व्हेनिया विद्यापीठ या तिघांच्या तज्ज्ञांनी भारतातल्या दारूबंदीचा, 6 राज्यांमधल्या दारूबंदीचा अभ्यास केला. भारत सरकारचेच आकडे वापरले, NFHS आणि नॅशनल क्राईम ब्युरोचे आकडेवारे. आणि ते वापरून त्यांना असं आढळलं की निव्वळ दारूबंदी झाली आणि सरकारने काही नाही केलं तरी 40% दारू समाजातली कमी होते. म्हणजे 60% शिल्लक अजूनही राहते. ती कमी करायला मुक्तिपथ सारखे प्रयोग अजून पुढे करावे लागतील. पण महाराष्ट्रामध्ये किंवा अख्ख्या भारतामध्ये दारूचं जे वाढतं प्रमाण आहे त्याच्याबाबतीत WHO आपल्याला सावध करत आहे. भारतामध्ये आज पर कॅपिटा पर इयर अल्कोहोल कन्झम्पशन हे WHO ॲब्सोल्यूट अल्कोहोलमध्ये मोजतं. म्हणजे 100% अल्कोहोल. सहसा पिणारे काही 100% पित नाहीत. पण 100% अल्कोहोल एकूण किती प्याले गेले तर भारतामध्ये आज ते पर ॲडल्ट पर इयर 6 लिटर आहे. याचा ढोबळ मानाने अर्थ होतो की भारतामधला सरासरी वयस्क स्त्री पुरुष 600 पेग दारू दरवर्षी पितात. आणि अर्थात सगळेजण पित नाही. भारताची आकडेवारी WHO अशी आहे की भारतामध्ये 51% पुरुष आणि 25% बाया दारू पितात. आणि दारू पिण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. दारूचे जे काही दुष्परिणाम मी आत्ता म्हणालो ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडीच्या आधारे. पण त्याशिवाय अजून एक महाराष्ट्रामध्ये जो दुसरा प्रश्न आपण रोजच पेपरमध्ये वाचतो आहे की स्त्रिया असुरक्षित झालेल्या आहेत. ते कुठेही असो, निर्भया कांडपासून आत्ता पुण्यामध्ये जे झालं तिथपर्यंत
किंवा आत्ता परवा हम्पीमध्ये इस्रायलच्या एका टुरिस्टवरती, या सगळ्या बातमीमध्ये शेवटी तुम्ही बघाल तर एक छोटीशी ओळ असते, अत्याचारी पुरुष दारूच्या नशेत होता. म्हणून स्त्रियांवर होणारे अत्याचार याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग पुरुषांच्या डोक्यात किंवा पोटात गेलेली दारू ही असते. एक पुरुष दारू पिलेला असेल तर त्याच्या आजूबाजूच्या 10 स्त्रिया असुरक्षित होतात. घरातली स्त्री असुरक्षित होते, समाजातली असुरक्षित होते. स्त्रिया ग्रामसभेच्या मिटिंगला का जात नाही त्यांना विचारलं तर ते म्हणतात, साहेब पण एकही पुरुष दारू पिऊन असेल आणि तो वेडावाकडा बोलला माझ्याशी, माझ्या नवऱ्याची आफत होईल, त्याला आता त्याच्याशी मग भांडणच घ्यावं लागेल. मग नवरा म्हणतो तू गेली कशाला होती तिथे मरायला. म्हणजे स्त्रियांचं पब्लिक पार्टिसिपेशन याच्यावरती दारू अडथळा. पण महाराष्ट्राला माझं असा अपील आहे माझं, आणि इथे महाराष्ट्राची सगळी धुरीण मंडळी उपस्थित आहे म्हणून मी अपील करतो आहे की जवळजवळ अंदाजे 1970च्या आसपास वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना मी कॉलेजचा विद्यार्थी होतो. त्यांनी दारू धोरण महाराष्ट्राचं हळूहळू रिलॅक्स करायला सुरुवात केली. तिथून आज आपण इथपर्यंत आलो आहोत की महाराष्ट्रामध्ये 24,000 कोटी रुपयाचा फक्त कर मिळतो दारूवर. याचा अर्थ ढोबळमानाने 1,00,000 कोटी रुपयाची दारू महाराष्ट्र पितो अधिकृत. आणि WHO असं म्हणतं की भारतामध्ये जेवढी अधिकृत आहे तेवढीच अनधिकृत किंवा इलिगल दारू आहे. म्हणजे त्या हिशोबाने बॅकअप द इन्व्हेलप कॅल्क्युलेशन केलं तर महाराष्ट्रातले लोक 2,00,000 कोटी रुपयाची दारू पितात आहेत दरवर्षाला. तर कुठेतरी आपल्याला याची काहीतरी लक्ष्मण रेषा दाखवावी लागेल. दारू बंदी व्हावी अशी अपेक्षा नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पण महाराष्ट्राला एक नवीन मद्य नीती आखण्याची गरज आहे की स्त्रियांची सुरक्षितता, पुरुषांचं जगणं मरणं, आरोग्य. कारण पुन्हा ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजचा अभ्यास सांगतो की 15 ते 50 वयोगटातले जे पुरुष आहेत, म्हणजेच सगळ्या पुरुषांच्या कर्तृत्वाचा सगळ्यात मोठा भाग, 15 ते 50 वयोगटातल्या पुरुषांमध्ये मृत्यूचं नंबर 1 कारण दारू आहे. म्हणून पुरुषांचे मृत्यू, स्त्रियांची असुरक्षितता हे सगळं बघता दारूची काहीतरी मर्यादा आपल्याला आखून घ्यावी लागेल सामाजिक पातळीवरती. आणि निव्वळ त्यापासून कर मिळतो म्हणून शासन त्याला वाढवण्याचं स्वाभाविकपणे प्रलोभन राहील. शासनाची कंपल्शन आपण समजू शकतो, पण मग समाजाचं काय, स्त्रियांचं काय, पुरुषांचं काय. आणि म्हणून महाराष्ट्राला एक नव्याने पुन्हा आढावा घेऊन आपल्यासाठी एक फ्युचरिस्टिक नवी मद्यनीती आखायची गरज आहे. युरोपियन राष्ट्रांनी ती आखायला सुरुवात केली आहे. फ्रान्सने मद्यनीती आखली की आम्हाला पुढच्या 5 वर्षामध्ये 33% दारू कमी करायची आहे. रशियाने नीती आखली की आम्हाला 55% दारू कमी करायची आहे. म्हणजे अनलिमिटेड दारू असली तर अत्यंत दुष्परिणाम होतात. म्हणून पाश्चिमात्य देशातले लोक, आणि आता शेवटचं सांगून मी ते हा दारूचा मुद्दा संपवणार आहे की यूएसचे सर्जन जनरल नावाचं सर्वोच्च अधिकारी आरोग्याचा असतो. नुकतंच यूएसचे सर्जन जनरलने असा प्रस्ताव काँग्रेससमोर मांडला आहे की दारूमुळे कॅन्सर होतो हे आता विज्ञानाने पूर्णपणे सिद्ध केलेलं आहे. 7 प्रकारचे कॅन्सर होतात. त्याच्याबाबतीत वैज्ञानिक काही आता संशयाला वाव उरलेला नाही. आणि सगळ्यात सुरक्षित ड्रिंकिंग हे झिरो ड्रिंकिंग आहे असं WHO म्हणायला लागलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी प्रस्ताव मांडला आहे की दारूच्या सगळ्या बाटल्यांवर यामुळे कॅन्सर होतो हे लिहा. जसं तंबाखूच्या बाबतीत करण्यात आलं आहे, जसं दारूच्या बाबतीत तसं करावं असं यूएसचे सर्जन जनरल प्रस्ताव मांडतात आहेत. आपण पश्चिमेकडनं विज्ञान घेतो, नव्या नव्या कल्पना घेतो, म्हणून मी थोडी पश्चिमेची काय घडतं आहे पॉलिसी पातळीला ते आपल्यासमोर मांडतो आहे. म्हणून महाराष्ट्राला तंबाखूमुक्त महाराष्ट्र आणि एक महाराष्ट्राला नवीन मद्यनीती जी सगळ्यांचं हित लक्षात घेऊन ती आखलेली राहील. आणि याला मर्यादित कसं ठेवता येईल या भस्मासुराला, या 2 गोष्टीची गरज आहे. वाढती जबाबदारी जे मी म्हणालो, मला ज्या प्रश्नांविषयी ताबडतोब जास्त तीव्रता वाटते याची काही मी आपल्यासमोर मांडले. महाराष्ट्राचं विलक्षण प्रेम आम्हा दोघांना मिळालेलं आहे. आणि जरी याचा उल्लेख मी सहसा करत नाही पण आज इथे करतो की वस्तुतः जन्माने आम्ही दोघंही अमराठी, आणि आम्ही पण निवडीने मात्र आम्ही आपल्या चॉईसने आम्ही मराठी झालो. त्यामुळे आमचं लग्न झालं राणीचं माझं, आमच्या दोघांची मातृभाषा मराठी नाही पण आम्ही घरी मराठी बोलतो. आमची मुलं, आमची नातवंड सगळेच मराठी बोलतात. पण महाराष्ट्राने
महाराष्ट्रावरती कधी कधी असा आरोप केला जातो, मला त्याला मराठी शब्द सुचत नाही आहे, पण महाराष्ट्र पॅरोकियल आहे, एक राज्यीय किंवा प्रांतीय अस्मिता महाराष्ट्राची मोठी संकुचित आहे. तमिळनाडू, महाराष्ट्र, बंगाल या 3 राज्यांवरती हा आरोप होतो. पण मला माझ्या अनुभवावरनं सांगावं असं वाटतं की महाराष्ट्र हे हृदयाने खरंच महाराष्ट्र आहे. आणि म्हणून आज आपण या पुरस्काराने, सर्वोच्च पुरस्काराने आमचा जो गौरव केला त्याचा कृतज्ञतेने स्वीकार करून मी आपली रजा घेतो.